शाळा शिक्षण विभागाचा पोषण आहारचा भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडळदा ते बुडीगव्हाण गावादरम्यान रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट बार चॉकलेट फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या मिलेट्स बार चॉकलेट्स शालेय विद्यार्थ्यांना जीवनसत्व मिळावे, जेणेकरून मुलांना पूरक पोषण मिळावे यासाठी दररोज चॉकलेट वाटप करण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आदेश दिला असता शिक्षकांनी आदेशाला न जुमानता चॉकलेट वाटप केले नसल्याने चॉकलेटची कालबाह्य मुदत संपली असता मुलांच्या तोंडाचा घास चक्क चॉकलेट्स रस्त्यावर फेकण्यात आले आहेत. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एकीकडे जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत आणि दुसरीकडे शालेय पोषण आहारात देण्यात येणारे मिलेट्स बार चॉकलेट्स रस्त्यावर फेकले जात असल्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पाडळदा ते बुडीगव्हाण रस्त्यावर फेकल्याचे चित्र समोर आले आहे. यावर शिक्षण विभाग काय चौकशी करतील किंवा संबंधित ज्या कोणी शाळेने या चॉकलेट्स फेकल्या असतील त्यांच्यावर कारवाई करतील का? दिरंगाईने पोषण आहार पुरवठा केल्यामुळे संबंधित ठेकेदार कार्यवाही करतील का, याकडे जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागून आहे. काही आळ्यायुक्त चॉकलेट शिक्षकांनी वाटप केल्याचे निदर्शनास आले असून पुढील बातमीपत्रात पालकांनी दिलेल्या प्रतिक्रिया व शाळा निहाय सविस्तर बातमी पुढील भागात.